नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थोड्या वेळाआधी ना माझ्या वडिलांनी ते झाडं कापणारे जे असतात त्यांना बोलवलं होतं आणि ते खोड कापून घेतलेले. तो व्हिडिओ मी ॲड करतो. साडेपाच वाजलेले. आज आम्हाला जायचं आहे. ध्रुवाच्या मामाचं लग्न आहे उद्या. तर आज आम्ही हळदीला चाललेलो आहे. तर सर्वजण जाणार आहे आम्ही. ध्रुव आणि त्यांचं आवरलेलं आहे सगळ्यांचं. फक्त माझंच बाकी, माझंच काम चालू होतं. मग मी आज कॉल वगैरे असतो माझा, तो मेसेज वगैरे टाकून दिलेला आहे की मी अवेलेबल नसणार आहे म्हणून. तर आता त्या हळदीला चाललो आम्ही सगळे. ध्रुवाचा लुक पा. घड्याळ पाहू दे ध्रुव. ही घेतली का? याला ही डिस्को घड्याळ गो एकदम. चष्मा यायला लाडा पण काय ना रे. आणि तीर्थ सायकलवर गेलेला आहे. हे झाड कापलेलं आहे मागाशी. बहुत बड़ा था क्यों रे? खाने की प्लेट, खाने की हाँ पर थाली रख के खाने की बनी। कपडे खराब होती ना त्यानंतर उद्या घड्याळ घालीच नंतर घालून देतो. आत्ता राहू दे, नंतर घालून देतो. घड्याळ कोणती दाखव दाखव मी घालून दे. तुला नाही, तू तोडून टाकीन. कस काय आवाज. ही कोण सायकल खेळू राहील तू? सायकल लावून देती कपडे खराब तुझी? होतील. अरे गन लावा ध्रुव, गन लाव गन. घरात मी सायकल फिरलो. ध्रुव तीर्थ गन लाव. का तिकडून गन लावून दे. नाही रे चांगलं वाटत गन लाव. रुमाल घे एखादा खिशात. व्हिडिओ बंद करा हे करा. चल घालून देतो. रात्री गन लाव ना भाऊ. काय आवाज आहे माणसाचा. श्री हे पहा. बोल एक, रुची दोन बोल दोन, तीन बोल तीन, चार बोल चार, पाच बोल पाच, सहा बोल सहा, सात बोल सात, 9 नऊ मन नऊ, 10. दहा मन दहा, दहा मन. ए नको. तर या अशी गाडी देऊन बसलेली. आता बाकीच्या माणसासाठी वेट करताय. पप्पा मला लहानपणी हे लईच आवडत. मी नुसते हेच पाहायचे. हा. मला आता हेच आवडत. आम्ही निघालो सर्वजण. काय होतं ना, आज ज्या मंगल कार्यालयामध्ये हळद आहे ना, आणि हळद आमच्याकडे घरीच असते शक्यतो. मुलांची हळद मुलांच्या साईडला, मुलींची हळद मुलींच्या साईडला. पण सध्या पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळं ती मंगल कार्यालयाला ठेवलेली आहे. आणि दोघांची पण एकाच ठिकाणी आहे ती. ते जे मंगल कार्यालयाला जायचं आहे ना आम्हाला, तिथं ऑलरेडी एका मुलीचं लग्न होतं आज. तर तिथं पोहोचलो आम्ही मंगल कार्यालयामध्ये. आणि त्या मुलीला वाटी लावायचा कार्यक्रम चालू होता. तर हे मी बघितलं आणि पुढे निघालो. म्हणलं हळदीची काय तयारी ते बघूया. मंगल कार्यालयामध्ये आलो तो पसारा होता. भरपूर कॅरी बॅग वगैरे होता. आणि हे त्या मुलींचे फोटो आहे ज्यांचं आज लग्न होतं. त्याच्यानंतर मंगल कार्यालयामध्ये आलो. काहीच तयारी दिसत नव्हती. आणि मग नंतर विचार केला इथं नसेल कदाचित हळद, दुसरीकडे असेल. कारण साईडला या मंगल कार्यालयामध्ये ना लॉन वगैरे पण आहे. या मंगल कार्यालयाचं नाव आहे पांडुरंग लॉन्स. आणि मला साईडला दिसत होती काहीतरी डेकोरेशन. मग मी त्या साईडला चाललो होतो. आणि इथं आल्यानंतर कळालं का इथं हळद आहे. तर हे लॉन आहे आणि याच्यामध्ये रात्रीची हळद होणार होती. तर डेकोरेशनची वगैरे तयारी चालू होती तिथं. आणि काय झालं ना, मी आणि रुची आम्हाला दोघाला पण भरपूर भूक लागलेली होती. मी काय झालं, दुपारी काही खाल्लेलं नव्हतं. ऑफिसचं काम झालं त्याच्यानंतर मी डायरेक्ट आलो होतो इथे. त्याच्यामुळे भरपूर भूक लागलेली होती. इथं श्रीचं असं खेळायचं काम चालू होतं लॉनमध्ये. आणि भरपूर खेळत होता तो. भरपूर वेळेचा पळत होता. ध्रुवन ते पण सर्वजण खेळत होते. लॉनमध्ये बऱ्यापैकी झाडं होते. त्याच्यामध्ये एक झाड हे मला समोर दिसलं होतं. आणि याचं फूल एकदम भारी दिसत होतं. वेगळं होतं काहीतरी. मी पहिल्यांदा बघितलं होतं. तुम्हाला जर याचं नाव माहीत असेल तर मला नक्की सांगा कमेंट्स करून. आता रुची आणि मी चाललो होतो स्वयंपाकाकडे. म्हणजे काय जेवायला ते बघायला चाललो होतो. कारण आम्हाला दोघाला पण भूक लागलेली होती.
पण इथं काही स्वयंपाकाचा नामोनिशाण नव्हता अजून. हे आलेलो आहे, एकदम भारी वाटलं हे सिटिंग अरेंजमेंट, म्हणून मी हा शूट काढतोय. शिर्डीला पण सेम आहे आय थिंक बसण्याची सोय, आणि यांनी नवीनच केलेलं दिसतंय या मंगल कार्यालयामध्ये. इथं आज जेवणामध्ये बाफळ्या होता आणि शिरा होता, तर ते जेवण तयारच नव्हतं झालेलं अजून. तर आम्ही आणि रुची काहीतरी चाट खायला चाललेलो आहे. आणि हे गंगापूरचे घर आहे, भरपूर जुने वाडे, जे की एकदम भारी आहे, म्हणून मी ते शूट केले. आम्ही आलो एका चाटच्या दुकानामध्ये, भेळ खाल्ली, शेवपुरी घेतली होती आणि दहीपुरी घेतली होती, आणि आम्ही खाऊन वगैरे झालं आणि मग परत आम्ही आलो मंगल कार्यालयाकडे. तोपर्यंत हळदीची तयारी चालू झालेली होती. नवरदेवाला हळद लावायचा कार्यक्रम चालू झालेला होता. तोपर्यंत हळद वगैरे झाली. आम्ही लवकरच निघालो होतो, कारण हळदीला भरपूर उशीर होणार होता म्हणून, आणि श्री थोडा तापला पण होता, त्याच्यामुळं लवकर निघून जाणार होतो. आता इथं काय झालेलं आहे ना, की डीजेचा आवाज इतका होता का तीर्थचं डोकं दुखत होतं. त्याच्यामुळं आम्ही म्हणजे मी, रुची आणि तीर्थ आम्ही एका साईडला येऊन बसलेलो होतो. इथं थोडा डीजेचा आवाज कमी येत होता. तिथं एकदम जवळ लावलेला होता. मला पण डीजेचा आवाज आवडत नाही शक्यतो, म्हणून आम्ही सर्वजण लांब बसलेलो होतो. आता इथं रुची बोर झाली होती, म्हणे पप्पा माझी शूटिंग काढा, मी चक्कर मारते म्हणून. मग ती चक्कर मारायला लागली, आणि असा होता आजचा दिवस. आशा आहे हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.